नागपुरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। आई घराबाहेर गेल्यानंतर घरात एकटी असलेल्या 15 वर्षाच्या मुलीसोबत तिच्याच वडिलांनी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे। मुलीनं विरोध करताच आरोपीनं तिला मारहाण केली आणि जखमी केलं। तुर्तास शांतीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी 42 वर्षीय महिलेचा पती भंगारचा व्यवसाय करतो आणि त्याला दारूचं व्यसन आहे। घटना घडली त्यावेळी फिर्यादी महिला दूध आणण्यासाठी घराबाहेर गेली होती, तर तिची 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती। याच वेळी आरोपीनं पाणी पिण्याच्या बहाण्यानं घरात येत मुलीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली। मुलीनं विरोध करून तिथून पळण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनं तिला पकडून सोफ्यावर ढकललं। या झटापटीत तिच्या हाताला दुखापत झाली। आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर मुलगी घाबरून रडू लागली। काही वेळानं आई घरी परतल्यानंतर तिने मुलीला रडताना पाहिलं। चौकशी केल्यानंतर मुलीनं संपूर्ण घटना सांगितली। त्यानंतर आईनं तातडीनं शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। पीडित अल्पवयीन मुलगी घरी असताना या वडिलांनी तिला पाणी मागितले असताना हात ओढून तिला जवळ ओढून त्याची असली वर्तन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने त्याला धक्का दिला। त्यानंतर फिर्यादीने तिला मारहाण केली व कुणाला न सांगण्याची धमकी दिली। अशा स्वरूपाच्या रिपोर्टवरून आपण हा गुन्हा नोंद केलेला आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे।